बघा इथं हा तर दिसलाच नाही. मॅन्टिस. हा मॅन्टिस. पकडू का आता? चावणार आहे ना? हो हो हो. ऑक्टोबस. नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग अँड कुकिंग. आज आपण अलिबागला जाणार आहे, बाईकवर अलिबागला जाणार आहे आणि साधारण तिकडे 3-4 दिवसाचा आपला स्टे असणार आहे. तिकडे जायला आम्ही काय काय तयारी केली आहे आणि काय काय गोष्टी आपण सोबत नेणार आहे, कशी पॅकिंग करतो आपण, ह्या सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. पण सर्वात आधी ही बॅग आहे. याच्यामध्ये लॅपटॉप वगैरे आपलं सगळं एडिटिंगचं जे साहित्य असतं ना ते, हा लॅपटॉप आहे याच्यामध्ये. आणि याच्यात थोडेसे कपडे आहेत, आपले कपडे प्लस जे सगळ्या गोष्टी लागतात, टूथपेस्ट वगैरे. आणि हे थोडेसे मसाले आहेत, माऊली मसाले आणि बाकी मसाले मॅरिनेशनचे वगैरे. ही आपली कॅमेऱ्याची बॅग. मसाले, चेन, बुलेटचा चेन स्प्रे. तर असं फिशिंग रॉड लावून घेतलं आपण. कसं मिळालं बघा रस्ता क्रॉस करताना, कावळ्याने केली होती. हा जंगली ससा आहे, रान ससा. आपण नाश्ता करायला डांगे चौकात थांबलो होतो आणि इकडे हे मस्त शिवसाई अमृततुल्य आहे आणि नाश्ता सेंटर. इथे पोहे जबरदस्त मिळतात, 25 रुपयाला आहे. खूप मस्त आहेत पोहे आणि क्वांटिटी पण भरपूर आहे. ताई, आपलं हे नाश्ता सेंटर किती वाजता सुरू होतं? सकाळी 6:30 ते 1:30 वाजेपर्यंत. थोड्याच वेळात तामिनी घाट सुरू होईल. आपण मुळशी डॅमच्या शेजारी आहे, जस्ट शेजारी आहे. इकडे आपण फिशिंग करू शकत नाही. तिकडे एक तर पाटी लावली होती, मासेमारी करण्यास सक्त मनाई आहे. आणि आपल्याला जिकडे पोहोचायचं आहे अलिबागला, तिकडे 2:30 वाजेच्या आत पोहोचायचं आहे. अजून 119 किलोमीटर बाकी आहे. आंबोळ्या मस्त आहे, आंबट गोड. हा काय मस्त दिसतंय. उन्हाळ्यातच एवढं भारी दिसतं, पावसाळ्यामध्ये तर पाऊस आणि ह्या दरीतून पाणी पण खूप जोरात वाहत असेल. पावसाळ्यात यायला पाहिजे आपल्याला इकडे. काय बाबा माडी, हे पेल्यावर काय हे तर नाही होणार, गुंगी वगैरे तर नाही येणार? नाही बेर पेताना तुम्ही नाही नाही का? नाही माडी चांगली असे ओरिजिनल आहे. नाही, मी गाडीवर चाललोय मग काय नाही होणार, काय नाही होणार. 100ला. हां, ओरिजिनल म्हणते त्याला. नाही ओरिजिनलचं ठीक आहे, फक्त मी गाडीवर चाललो परत. काय नाही मी होणार. नशा पाणी काही करत नाही नाही. नाही नाही तुम्हाला काय नाही होणार, त्याने उलट मस्त वाटणार. नक्की ना? नाही तर जायची गाडी दरीत मस्त. तरी अजून निशा होते पण आपण पण जरा टायमाचा ह्याच्यात पॉइंट मध्ये चालाय पाहिजे. निशा होती, नशा होते. निशा होती. नाही मला मी आयुष्यात कधी केली नाही. मग तुम्ही गेले घरी नेऊन प्यायचे आपले. नाही मी नशा केलीच नाही. नशा नाही, मला वाटतं ते नीरासारखं गोड बीड काय असेल तसं आहे का काय? गोड प्यायला लागते पण निशा होती बा. हा नाही मग ती सांग. राहू द्या. बाबा धन्यवाद. चला येऊ का? या बाबा. ते खायला गोड असतं का? हा कितीला आहे ते? 20 रुपये वाटा. 500ची सुट्टी असते का तुमच्याकडे? उचल का?
नाही मी पहिल्यांदाच खातोय. अच्छा कपड्यावरती रस नाही पडून द्यायचा का? हे असंच खायचं ना डायरेक्ट? असं चीक वगैरे याचा काही प्रॉब्लेम नाही? गोड आहे एकदम. गोड आहे. हा हे असं खाऊन टाकायचं का चावून? हे चावून घेऊन टाकायचं का? एवढा ज्यूस आहे बापरे. मग हे काजू काढता येतं आणि यातलं काजू काढता येतं तुम्ही आणि हे खायचं. अच्छा हे आधी असं कच्चं असतं आणि नंतर मग हे असं पिकतं लाल. हा हे खालचं काजू पण बदलतं ना? ओके दाखवा हातात. ठीक आहे आलो आहे ऑलमोस्ट. मला वाटतं 40-50 किलोमीटर बाकी असेल. म्हणजे नदीच आहे आणि असं पाणी नाही का बॅकवॉटर आल्यासारखं आहे. तर तिकडे मासे असण्याचे चान्सेस आहेत. बरोबर का नाही? मग 5-5 मिनिटाला शाळेत हां शार्कची पिल्लं आहेत वाटतं. चिलाप्या होत्या. नाही चिलाप्या नाहीत. आपण पागीर घ्यायला पाहिजे नव्हत्या बघा किती निघलेत. हां मलेट्स आहेत. मलेट्स म्हणजे बोईट मासा आहे. तर ते बाटलीमध्ये पीठ टाकून पकडता ना तर त्या पद्धतीने पकडू शकता. पण आपल्याकडे आता वेळ नाही आहे. काय चालू आहे? ठेव तिकडे परताची वाटतं. काय चालू आहे दादा? स्पर्धा आहे का? कसली स्पर्धा? अच्छा होड्यांची स्पर्धा आहे का? म्हणजे काय म्हणजे बिन आपण अच्छा हवेवर. हा हे काय झालं? का पळताय तुम्ही? हा अच्छा होड्यांच्या मागे पळताय तुम्ही? हे नुसतं हवेवरच आहे ना? हवेवरच जातात ना हे बोट? आणि किती लांबपर्यंत जातील आता? किलोमीटर 3 किलोमीटर नुसते हवेवर. हे नदीचं नाव काय? कुंडलिका. तिकडे पुढा भेटेल बघायचा. हा नाही आम्ही इकडनंच आलो. जरा लांब जायचं होतं. अरे एक तर तिकडे गेली अशी कोपऱ्याला. जाईल का? हा हे इथे दिसतात बघा. ह्या सगळ्या होड्या आहेत आणि ह्या सगळ्या हवेनी चालणार फक्त बरं का. पॅडल वगैरे काय मारणार नाही. आणि एक ठराविक डिस्टन्स आहे 3 किलोमीटरपर्यंत जातील हे हवेनीच डायरेक्शन द्यायची. आपण अलिबागला चाललो आहे आणि रोह्यामध्ये ही स्पर्धा आहे. तिकडचं लोकेशन पाठवलेलं. हो लोकेशन आम्ही तिकडेच होतो. ह्या लोकांना आणायचं होतं त्याच्यामुळे इकडे सोडली पटापट आणि मग चलू आहेत जायचं आहे ना. वेळ आहे ना. आमचा उशीर नाही झाला ना? नाही बरोबर. अजून कमीत कमी 1 तास अर्धा तास जाईल. फायनली बऱ्याच प्रयत्नानंतर राकेश भेटला आपल्याला. बऱ्याच दिवसापासून आपला प्लॅन चालू होता इकडे यायचा. पण कंडिशन तशी नव्हती. जसं राकेशने सांगितलं की ते पाणी वगैरे कमी व्हायला लागतं आणि फायनली आज गुढीपाडव्याला पाणी कमी होतं आहे. आणि अजून किती वेळ थांबायचं आपल्याला? अजून कमीत कमी अर्धा एक तास थांबायचं ना? अर्धा एक तास थांबायचं. मध्ये पाणी खाली जाईल. मग त्या चिखलामध्ये त्या वामी मिळतात. त्या वामीला काय म्हणतात तुम्ही? किळशी. आणि आपल्यासोबत काय ना कैलाश आहेत. कैलाशच हे काढणार आहे का? कैलास. अच्छा ए मंडळी या इकडे जरा. या दादा तुमचं नाव काय? संतोष दादा आहे. माझा मामा आहेत का? अच्छा या जवळ आहे ना. घाबरू काय. आणि ये तू पण आहे. सूरज आहे. आणि आता तुमचे हतियार दाखवा आपल्याला काय काय वापरायचं आहे. काय कशाला काय म्हणतात? हे आपला पकडण्यासाठी. पकडण्यासाठी पकडण्यासाठी म्हणजे असं ते आता तुमच्याकडे दाबायचं आणि हा जो आहे तो काढण्यासाठी. अच्छा आणि हे सगळे आपले आदिवासी बांधवच आहेत. तर यांची ही टेक्निक आहे आणि यांची हतियार पण आपल्याला बघायला मिळालेत. पण ते वापरायचे कसे हे थोड्या वेळात आपल्याला कळेल. तर आता सर्वात पहिले हे आपण बघितलं होतं. पकड एक मिनिट.
सोडता येईल का आपल्याला हे आता सोडा हे सर्वात पहिले हे वापरणार ना पहिले हा अच्छा मग आधी पकडणार. अच्छा सर्वात आधी कळतं कसं काय तिथे वाम आहे म्हणून किलशी आहे म्हणून किलिश बिला असतात मोठे मोठे. अच्छा अच्छा बिळा असतात का लाईनीत असतात. हा 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 मग त्यांनी ते आपण एक साईडने मारत आपण इथं जरी बिल असला गोल तिथनं मारत तिथं पुढे जायचा. तिथं नाही भेटला दुसऱ्या बिलावर तिथनं मारत मारत अच्छा म्हणजे बिळाला असं बिळाच्या मारत 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 असं जायचं मग कसं कळतं लागलं की होतं ना लागला का टायर जसा वाटत लागला का मग ह्यानी हे लावायचे आणि मग हे कसं हे खाली खाली ह्याच्या बरोबर हा हा टाकायचे खाली आणि मग लागला का हिथला खेचायचा का दुसरा पण लावायचा तसाच आणि वरती खेचून काढायचा. अच्छा समोर हा सगळा पट्टा दिसतो हे पाणी आता हे पाणी सगळं खाली जाईल आणि तिथं ते वाम असतील ना. तर फायनली ती वेळ झाली ज्याची आपण बऱ्याच वेळेपासून वाट बघत होतो. पाणी खाली गेलंय आणि कॉल पण आलाय की या म्हणून लवकर. आम्ही बाग वगैरे मारवायला जातो ना. हा पाग वगैरे हा जाळकुडं अडकलं तर कापून काढता का मग ते अच्छा 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 खाली दम मारून पाण्यामध्ये खाली दम मारून मग कापायचं. रस्सी बिशी कुठं अटकलेले कुठं दगडात अटकलेले रस्सी मग कापायचे. अच्छा म्हणजे पाण्यामध्ये उतरून पार तुम्ही ते करता रात्रीचं कापून काढायचं सोडता येत नाही तर. चपला इथेच काढावं लागणार आहे. हे सोहमनी पकडला खेकडा तर हे तू तोडून टाकलं की नव्हते आधीच. अच्छा हे नव्हते हा हे काय हा हे येत आहेत हे तोडले नाही आहेत हे येत आहेत इथे बघा. तो बिना नांग्याचाच होता. अरे आणि हे सॉफ्ट आहे. हा तो मॅन्टिस आहे ना मॅन्टिस हे घे ना मॅन्टिस काय किलीस का ए किलशी का चिंबोर आहे यार मला वाटलं किलशी आहे. हा लहान आहे हात अजिबात लावू नका. नको का मग सोडून देऊ असंच. हे चिंबोरी पकडी रे ओके इकडे टेक्निक माहिती नाही त्यामुळे मी हात घालत नाही जास्त. हे चिंबोरी इथल्या इथे मिळालं भेटेल हा याच्या हाताला पण दाखव. हा पण आला इकडे पण मिळालं हा हा एक्सपर्ट आहे त्याच्यात. अच्छा अच्छा तो का लगेच शोधेल. हा तिकडे मिळालंय का त्यांना मिळालंय किळीश काहीतरी भेटला चिंबोरा वाटत. हात हे खूप ॲक्टिव्ह असतात म्हणजे आपले काळे चिंबोर असतात त्याच्यापेक्षा खूप अटॅकिंग असतात हे. अच्छा एका जागी दोन मिळाले का अच्छा ही साईज बरी आहे बाकी सगळ्यांपेक्षा. शिंपली चालली हा सिंपली आहे त्याच्यामध्ये ती आहे हा हे काहीतरी मी ऐकलं डंक पण मारू शकत नाही विषारी पण असू शकतं ना. नाही विचार हे काय आहे तो ही शिंपली कशी मस्त फिरत होती. सिंपली आहे शिंपली काय मस्त चालत होती. खेकडा मिळालाय कसं जोरात पकडलाय. त्या तिकडे पण आहेत अंकुश दादा आहेत तिकडे. इकडे नावं विसरलो मी सगळ्यांची परत. इकडे पण शोधतायत खेकडे नाही सॉरी किलशी. हा तर दिसलाच नाही बापरे याच्यावर पाय देऊन गेले कसला खत्री आहे बापरे. अरे 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 त्याच्या ह्याच्यावरच पकडा डायरेक्ट. आता गाला एक तरी आणलं. हे काय म्हटलं तू ओरिजिनल काय कसं आता हे चिखल तर काय दूध आपण मगाशी ते बोललो ना हा ते हेच जास्त किलोवरती जातात. अच्छा ही ग्रीन क्रॅब आहेत का. ग्रीन क्रॅब ओके आता हे धुतल्याशिवाय कळणार नाही. दिसायलाच ग्रीन दिसतोय. राकेशने सांगितलं हा ग्रीन क्रॅब आहे पण हे मोठे झाली की याला खूप किंमत येते. प्रयत्न केलाय खेकडा पकडायचा बरीच मशागत करावी लागते. एवढं सोपं नाही आहे म्हणजे आपले काळे खेकडे पकडणं पण सोपं नाही आहे पण हे खूप अवघड आहे ॲक्च्युली पकडायला. कारण की यांना खूप असं संरक्षण म्हणजे अंगावर असं शेल काटे सगळं असं बरंच काही आहे त्यांना त्यामुळे हे खेकडे पकडायला फार अवघड जातात. ती ॲक्च्युली ते सगळेजण एकदम पुढे गेलेत. ती तिकडची जी जागा आहे ती मेन जागा आहे. सोपं नाही चिखलामध्ये चालणं फार मशागत करावी लागते. वर्कआउट जर करत असाल सराव जर असेल तर म्हणजे सोपं पडेल किंवा एवढा त्रास होणार नाही. पण जर तुम्ही वर्कआउट वगैरे नसेल करत तर काय म्हणणार दम लागेल. मॅन्टिस
हा नाही मॅन्टिस नाही नाही, मॅन्टिस ही उकीर आहे तिला आधी करू. अटॅक करते बघा अशी. हा. ही मॅन्टिस श्रिम्प, हिचं डंक खूप डेंजर असतो बरं का. डायरेक्ट काठी हा काय वरूनच मारते ती पुढं. हा फटकले डेंजर मध्ये खायला पण चवदार लागते. पण मी ऐकलं हे मॅन्टिस श्रिम्प, याचं डंक फार जोरात लागतो, त्यामुळे याला असं पकडलंय. हाताने पकडता येत नाही, पकडू शकतो पण डंक खूप जोरात लागतो, त्यामुळे रिस्क घेत नाही आहे. हा दिसतं आता क्लिअर. हे 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 असं मारतो जोरात. सोडू का? पकडू का हातात? चावणार आहे ना? हो 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 ऑक्टोपस पहिल्यांदाच आयुष्यात पकडला. हा पकडायचा होता. हो हो आत्तापर्यंत आपल्याला जरी किडीस मासा नाही मिळाला आहे तरी पण आपल्याला बऱ्याच व्हरायटीज बघायला मिळाल्यात. मॅन्टिस श्रिम्प, चिंबोऱ्या, ऑक्टोपस. हमने पिकअप गाडी खड्डे से बाहेर निघाली. आता तुला मी काढला, आता मी गेलो खड्ड्यात. हे एवढ्या चिंबोऱ्या मिळाल्यात. चिखल भरपूर आहे त्यामुळे नीट दिसत नाही आहे. पायाला बऱ्याच जखमा झाल्यात. आता ते बाहेर गेल्याशिवाय कळणार पण नाही आहे ना. पाणी वाढायला लागलंय. लिमिटेड टाईम आहे. एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याकडे, म्हणजे अजून खाली जातच आहे का पाणी? 7:30ला भरती राहील. 7:30ला भरती राहील. अच्छा आणि हा पाणी पूर्ण खाली जाईल. 7:30पर्यंत वेळ आहे म्हणजे आपल्याकडे. 7:30पर्यंत नाही, त्याच्या अगोदर आपल्याला इकडनं निघावं लागेल. बरंच पुढंपर्यंत जायचं आहे आणि कडेला जायला एवढं सोपं नाही. केळीचं पिल्लू वाटतं हे. हा हे केळीचं पिल्लू वाटतं. ये मध्ये सांगा असं सांग. बघू काय हे. विकायला आणतात मार्केटमध्ये. अच्छा हेच होतं आत्ता ते जे पकडलं ना आम्ही लहान. हे ॲक्च्युली हेच जिवंत आहे रे. हा जिवंत आहे. काय म्हणता याला माहिती नाही. तुम्ही कमेंट करून सांगा काय आहे. याचंच पिल्लू होतं ते, केळीचं नव्हतं. मॅन्टिसच आहे ना. परत मॅन्टिस मिळाला वाटतं. यो हा केवढा आहे बापरे, मोठा आहे हा. आळीपाळीने बाहेर काढायचं. मला बुडून खाली आहे का रे? काय शोधताय? तिकडं साधारण आहे ना 1 तास झाला ते शोधायचा प्रयत्न करताय किलशी. इतके प्रयत्न करून इथपर्यंत आलो तर इकडे पण नाही म्हणतात किलशी. आता परत अजून पुढे जायचं आहे. किलशी नाही पण वाम मिळाली आहे, पण जरा लांब आहे. आता आपण पोहोचतो करायचं इथपर्यंत, ते काढूस तर ते बघूया. हा मी पुढे जातो. आम्ही पोहोचतो का नाही हेच माहिती नाही. चल आव मिळाली मोठी आहे. हा बऱ्यापैकी साईज आहे ना. काय खरं नाही बाबा, आलं डेंजर कालवेत. पाय आता बाहेर गेल्यावरच कळणार आहे किती फाटलेत आणि किती कापलेत. फायनली तिथं पोहोचलोय जिथे त्यांनी वाम पकडून ठेवली होती. अच्छा मग कसं काढता नाही तेव्हा? ओ बाबो ही चावती ना रे डेंजर. अच्छा भाल्याने आधी खूप असलं होतं का तिला? अच्छा कुठं? हा ती पांढरी वो हाय. हा प्रणव झूमचा कॅमेरा लाव ना. काय वाम प्रणवचा पाय बघा फाटला कसा. प्रणवचा पाय बापरे, चक्कर आली प्रणवला. लागलंय पायाला लागलं त्यामुळे बहुतेक चक्कर आली त्याला. पाणी आहे प्यायला. आणखीन एक वाम मिळाली. ही जबरदस्त साईज आहे. केळशी तर नाही मिळाली पण 2 मस्त साईजच्या वाम मिळाल्या. काहीतरी वेगळं मिळालं बघायला आपल्याला. ऑक्टोपस मिळाला, मॅन्टिस मिळाला
आणि चिंबोऱ्या मिळाल्या, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या इकडे येऊन. प्रणवला पण चक्कर यायला लागली आहे, तर जास्त वेळ थांबता येत नाही, नाही तर उगाचच काही झालं तर ह्या कालव्यातून किंवा ह्या चिखल्यातून बाहेर जाणं फार अवघड पडेल. आणि जेवढं अवघड आतमध्ये येणं होतं ना तेवढंच अवघड बाहेर जाणं आहे. म्हणजे एक एक पाऊल जे आहे ते इतकं सांभाळून ठेवावं लागतं या कालव्यांमध्ये. पाय असे चिरतायत डायरेक्ट आणि अशा खपल्या निघतात पायाच्या. आणि प्रणवचं पण तेच झालं, खूप रक्त गेलं, त्याचा पाय कापला आणि त्याच्यामुळे त्याला चक्कर पण आली. तर तीच सिच्युएशन आपल्यासोबत नको व्हायला. इकडे आल्यावर दुसरा कापला का बरं? तू बघू नको, तुला परत चक्कर येईल. कसलं खतरनाक एक्सपिरियन्स होतं बाबो. बॅग बघा इथे येऊन तुटली ना. हे राकेश यांचं हॉटेल आहे, पिझ्झा हाऊस. सिम्बा आहे. हे सॉल्व केलं की डिस्काउंट मिळतं. अरे चहा इतके लवकर. अच्छा, ब्लॅक टी आहे का? हां, तर हे सॉल्व केलं की इकडे डिस्काउंट आहे. तर आता आपल्याला जमतं का सॉल्व करायला ते बघूया. अरे तेव्हा हे तर झालं डिस्काउंट. हे तर झालं. लाईट दिसते. हे एवढ्या वेळ दिसलं नाही, आत्ता दिसतं नाही. ते काय ते कालवे दिसतं. हे याच्यात घुसले बघ अजून एक. हां, फाडलं याच्यात आहे, कचरा आहे. बाबो, हा केवढं फाटलंय पाय. अरे त्याला हे केवढं फाटलंय बापरे. कदाचित आता केस पण थोडे जास्ती वाटते हां हां हां. आणि दाढी बिडी सेम आहे अच्छा, पण हाईट कमी वाटते त्याची. व्हिडिओमध्ये हाईट कमी वाटते, अशी जास्त वाटते का? हा अशी जास्त. अच्छा अच्छा अच्छा. राकेशच्या घरी आलं, सगळे पूर्ण फॅमिली आपले व्हिडिओज बघतं. म्हणजे इतकं भारी असं वाटतं ना, म्हणजे मला काय बोलावं कळत नाही ॲक्च्युली. म्हणजे राकेशची मम्मी, राकेशचे वडील, दीदी, म्हणजे पूर्ण फॅमिली आपले व्हिडिओज बघतात आणि फार आधीपासून बघतात ॲक्च्युली. आणि मला वाटतं राकेश तू अगोदरपासून भरपूर म्हणजे कमीत कमी 7-8 वर्ष. पण मला असं वाटत होतं की कधी बोलून तुम्हाला, पण कधी असं भेटेल काय चान्स, तर आता भेटला. मस्तपैकी फ्रेश होऊया आणि जेऊया. आणि उद्या सकाळी आपल्याला परत बरेच व्हिडिओज करायचे आहेत ना. उद्या सकाळी आपल्याला कुकिंग पण करणार आहे, कुकिंग करणार आहे. आज आणलेले मासे, चिंबोरी जे काय आहेत त्याचं. आणि उद्या आपण आणखीन काही टेक्निक आहे फिशिंगच्या, तिकडे पण जाणार आहे. लाईट, हा हिचे डोळेच दिसत नाही कोंबडीचे. हिचं नाव झेंडुरी आहे, झेंडुरी. झेंडा आहे ना वरती. हा 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 हा. किती तुझं नाव सांग? पूर्वी राकेशची लहानी मुलगी आहे ना. अच्छा, किती होती बाळा तू? 5वीत आहे. अच्छा, सुट्ट्या लागल्या शाळेला का एक्झाम सुरू आहे? एक्झाम सुरू आहेत का? कोणता पेपर होता आज? होईल. अच्छा, सुरू होईल. अभ्यास वगैरे कसा चाललाय मग? मस्त एकदम. आपण तिकडे हॉटेलमध्ये पिझ्झा वगैरे मस्तपैकी खाल्ला. तिकडचं जे सगळं काम आहे ना ते राकेशचा लहान भाऊ आहे. नाव काय? हर्षद शिंदे. हर्षद आहे. तर हर्षद तिकडे सांभाळतो. हर्षद आणि राकेशची वाईफ ते सगळं तिकडचं काम सांभाळतं. आणखी कोण आहे तिकडे? आणखी दुसरा भाऊ रणजित. अच्छा, दुसरा भाऊ रणजित सुद्धा आहे. तर हे 3-4 जण मिळून हॉटेल सांभाळतात. आणि राकेशच्या आजी पण आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते सुद्धा आपले व्हिडिओज बघतात. तर ते म्हणजे कसं तुम्ही काय लावून देता त्यांना चॅनल? हो, चॅनल लावून देतो. अच्छा, तर ते चॅनल खास लावून देतात आपलं त्यांना बघायला. आणि आता पण तेच चालू आहे बघा, तिकडे आपलाच व्हिडिओ चालू आहे तिथे. तो बघा आजींचा एक व्हिडिओ आहे, इथनं दिसत नसेल मे बी, जुना व्हिडिओ आहे. तर आजी कसं वाटतं तुम्हाला व्हिडिओज बघून? हां, कळतात व्हिडिओज, कळतात मराठीमध्ये, समजतात? हां, मराठी समजते का व्हिडिओ? हो, मराठी समजते. अच्छा अच्छा अच्छा. आता यात व्हिडिओज बघितले त्यातला आवडता कोणता असं तुम्हाला लक्षात आहे काही असं? हा सगळाच आवडतो. अच्छा, सगळ्याच आवडतं आहे. म्हणजे लहान पोरांपासून, लहान मुलांपासून तर आजी आजोबा सगळे आपले व्हिडिओज बघतात. आत्ताच नाही, याच्या अगोदरचा पण खूप एक्सपिरियन्स आहे. म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. जरी आपण पैसा खूप जरी नसेल कमवला तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी कमवल्या ना त्या फार क्वचित लोक कमवतात ॲक्च्युली. हे तू जेवला? याला मोबाईल शिवाय जेवण जात नाही वाटतं ना? दिवसभर नसला तरी चालतं. अच्छा अच्छा. शाळा सुरू आहे का सुट्ट्या लागल्या? हा कितवीत आहे? 5वीला. अच्छा, हा पण 5वीला, ही पण 5वीला. दोघांना पण
लॉकडाऊन मध्ये संघातच घेतलं. अच्छा 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 मग लहान कोण आहे? अच्छा ही लहान आहे का? अच्छा. पनीर बटाटा वटाणा बटाटा अच्छा अच्छा ही याला काय घावणे आहेत का? अच्छा अच्छा हे घावणे आहेत बघा. घावणे कशाचे म्हणतात? तांदळाच्या पिठाचेच ना? नाचणीच्या ना गोड ते? अच्छा अरे डोसा पण तांदळाच्याच पिठाचा बनतो ना? नाही नाही. मग त्याच्यात हे मिक्स असतो. अच्छा मिक्स असतं का? उडीद डाळ आणि तांदूळ आणि उडीद डाळ सेम सेम असतो. अच्छा तांदूळ आणि उडीद डाळ अच्छा हे तर नाश्त्यासाठी खातात ना मी ऐकलं घावणे नाश्त्यासाठी. घावणे आणि गोडवणे मस्त मस्तपैकी जेवण संपवूया. खूप दावून भूक लागली, खूप एक्झर्शन झालं, खूप मेहनत केली आहे आणि आपण जेवताना वगैरे सगळेजण बसलेत पूर्ण फॅमिली बसली आहे. तर जेवण घ्या फटाफट. मस्तपैकी जेवण झालंय, खूप दाबून जेवण झालंय, पोटभर जेवण झालंय, खूप एक्झॉस्ट पण झालं. तर मस्तपैकी झोपूया आणि आज पुरता इथे थांबूया. भेटूया उद्या सकाळी.